त्र्यंबकेश्वर नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कैलास खुले यांचा पराभव करत त्रिवेणी तुंगार त्र्यंबकेश्वर नगर अध्यक्ष म्हणून यांची निवड, तसेच शिवसेना शिंदे गटाचे 6 नगरसेवक निवडून आले। त्र्यंबकेश्वर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का। त्र्यंबकेश्वरच्या मायबाप जनतेने आमच्यावर प्रेम दाखवलं, याबद्दल आपल्या माध्यमातून संपूर्ण त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांचं खूप खूप धन्यवाद मानतो। तसेच या राज्याचे उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ आमचे एकनाथ साहेब शिंदे यांनी आम्हाला जे मोलाचं सहकार्य केलं व वेळेवर जे आम्ही सर्व जे निवडून आलेलो आहोत त्यांच्या मागे जो पाठीवर आमचा हात ठेवला, त्याबद्दल मी शिंदे साहेबांचे देखील खूप खूप आभार मानतो। यापुढे त्र्यंबककरांनी जो विश्वास ठेवला त्या विश्वासाच्या आम्ही पूर्ण पायक ठरू आणि या नगरीची सेवा करण्याची जी संधी दिली ती आम्ही एकदम निष्ठेने पार पाडू, एवढंच मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो। हेमंतप्पा गोडसे आपले माजी खासदार यांनी देखील इथे खूप मोलाचं सहकार्य केलं। दादाजी भुसे वेळोवेळी इथे आम्हाला सहकार्य केलं। तसेच आमचे शहर प्रमुख विलास अण्णा शिंदे, त्र्यंबकेश्वरचे शहर प्रमुख आमच्या सचिन भाऊ दीक्षित असेल, सत्यप्रियजी शुक्ला असेल, आमचे नेते भूषती अडसरे असेल, छोटू भाऊ पवार असतील, असे सर्वच आमचे त्र्यंबकेश्वरचे शिवसैनिक, या सर्वांचे देखील मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मूळ जो हा विजय आहे खऱ्या अर्थानं मतदारांचा विजय आणि त्यातले त्यात आपल्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार यांची जी मेहनत, ज्या प्रकारे त्यांनी समाजामध्ये या शहरातील सगळ्या तळागाळामध्ये जे काही काम केलं आणि त्यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली। मला असं वाटतं हा खऱ्या अर्थानं मतदारांचा विजय आहे। मी पुन्हा एकदा येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये निश्चितच नगर विकास खातं शिंदे साहेबांकडे, पर्यटन खातं देखील शिवसेनेकडे आणि त्या माध्यमातून या त्र्यंबकचा विकास झाल्याशिवाय राहणार। खऱ्या अर्थाने हा विजय आमच्या संपूर्ण त्र्यंबक नगरीचा आहे, संपूर्ण मतदार बंधू आणि भगिनींचा आहे आणि संपूर्ण स्त्री शक्तीचा आहे। हा विजय जो झालेला आहे, माझ्यावर जो शिवसेने या पक्षाने जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचं मी पुढे जाऊन नक्कीच संधीचं सोनं करणार आणि तो माझा विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी प्राप्त झाली आणि यासाठी मी संपूर्ण नगरीचे मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद व्यक्त करते।